नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता 2च दिवसावर आषाढी एकादशी येते. त्यासाठी झटपट असं आपण आता खिचडी आणि शेंगदाण्याचे लाडू पटकन कसे बनवायचे हे आपण पाहतोय. ते इथं पाहू शकता. सुंदर असं आपण आज फराळाचं ताट बनवलेलं आहे. तर त्यासाठी लागणारे सर्वात आधी आपल्याला साबुदाणा. तसे 1 वाटी साबुदाणा आपण इथे घेऊया. बरोबर 1 वाटी फुल भरून इथे घ्यायची साबुदाणा. साबुदाणा एका भांड्यात घेऊया थोड्या पसरट आणि ह्याला 2 ते 3 पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायचं. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा साबुदाणा बुडेल इतपत पाणी आपल्याला इथे टाकायचे. तर इथं बघा मी 1 पेलाभर पाणी इथे टाकलेले कारण 1च वाटी साबुदाणा असल्यामुळे आपण ह्याला 1 पेला पाणी भरपूर झाले. थोडं वर पाणी साबुदाणा बुडेपर्यंत ठेवलेलं आहे. तर हे का 5 तास झालेले आहेत मी साबुदाणा भिजत टाकलाय आणि तेवढ्या पाण्यामध्ये सुंदर असा साबुदाणा बघा अगदी टम्म फुगून आलेला आहे. तर त्यासाठी बघा लागणार आहे आता 3 बटाटे मी उकडून घेतलेत चिरून. त्यानंतर शेंगदाणे बघा बारीक गॅसवर आपण इथं भाजलेले आहेत. त्यासाठी शेंगदाण्याचे 2 प्रकारचे कूट केलेत. एक कूट आपण इथं दाणेदार केलाय, दुसरा कूट बारीक केलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, त्यानंतर मिरच्या वाटून घेतल्या 4 तिखटवाल्या आणि तूप लागणार आहे. तर सर्वात आधी कढईमध्ये आपण तूप घालून घेऊया. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. शेंगदाणा तेल वापरलं तरी चालू शकतं. तर तूप वितळले त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेतले. जिरं तुम्हाला जर उपवासासाठी चालत असेल तर टाका, नाही चालले नसेल चालत तर नका टाकू. तर इथे पाहू शकता जिरं तडतडले की आपण मिरच्या ज्या वाटून घेतलेल्या आहेत त्या टाकूया. त्यानंतर तिखट पण तुमच्या आवडीने करा, कमी जास्त. कुणाला झणझणीत आवडते, कुणाला कमी तिखट आवडते. तर मी इथे बघा त्यामध्ये आता मिरची परतल्यानंतर बटाटा घालून घेतलाय. बटाट्यावर थोडंसं आपण मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता ह्याच्यात आपण जे दाणेदार शेंगदाणे ठेवलेले आहेत आपण थोडेसे ते इथे घालून घेऊया. आबडधोबड थोडे शेंगदाणे मी कुटून घेतले होते आणि त्यानंतर आता आपण बटाटा परतल्यानंतर ह्यामध्ये लगेचच साबुदाणा घालून घेऊया. तर थोडे जाडसर शेंगदाणे टाकले की खाताना दाता खाली आले की छान लागतात. त्यासाठी थोडे जाडसर आपण शेंगदाणे टाकलेत. त्यानंतर इथं 1 वाटी शेंगदाण्याचा कूट केलाय तो एकदम बारीक केलेला आहे. चवीनुसार मीठ पण टाकले. तुम्हाला आवडल्यास तुम्ही याच्यात साखर, लिंबू टाकू शकता. आणि आता इथं पाहू शकता झटपट अशी आपली ही खिचडी आता तयार व्हायला लागलेली आहे. खिचडी व्यवस्थित अशी एकसारखी हलवून घेऊया आणि ह्याच्यावर बारीक गॅस करून 2 मिनिटं झाकण टाकूया. 2 मिनिटं झालीत आता आपण खिचडी उघडून बघूया. तर बऱ्यापैकी आता खिचडी आपली बघा तयार झालेली आहे. आता हिला व्यवस्थित अशी पुन्हा एकदा हलवून घेऊया. तर खिचडीला चांगली वाफ येईपर्यंत एकदा दोनदा आपण झाकण टाकून चांगली शिजवून घेणार आहे. तर इथं पाहू शकता मस्त सुटसुटीत अशी आपली ही पटकन अशी ही खिचडी तयार झालेली आहे. व्यवस्थित अशी हिला हलवून घ्यायची आणि पुन्हा ह्याला 2 मिनिटं मी झाकण घालून घेतलेले. आता बघा झाकण काढून घेतले. आता आपली खिचडी एकदम तयार आहे, छान शिजली आहे, व्यवस्थित अशी मस्त झालेली आहे. आता हिला चांगली गरम असतानाच आपण एकदा दोनदा चांगली वर खाली करून घेऊया. तर खिचडी आपली तयार आहे. इथं पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला इथं लाडू बनवायचे आहेत. त्यासाठी आपण इथं थोडे शेंगदाणे भाजून घेऊया. तर शेंगदाणे भाजून घेतलेत बारीक गॅसवर, फुलकटे काढून घेतलेत. शेंगदाणे मात्र लाडू करताना तुम्ही बारीक गॅसवरच भाजा, तरच लाडू छान होतात. त्यानंतर बघा आता 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ घेतलाय. दोन्ही वाट्या मीडियम साईजच्या आहेत. त्यानंतर वेलची पावडर घेतली. थोडे काजू, बदाम, मनुके आपण लाडूमध्ये आज टाकणार आहे. छान लाडू होतात त्याच्यामुळं. तर झटपट असे आता लाडू पण मी इथे बनवायला घेते. तर सर्व साहित्य आता मिक्सरवरनं मी बारीक वाटून घेते. तर इथं पाहू शकता तुम्ही 1-2 वेळा मिक्सर आपण फिरवलं आणि छान असे हे आपलं लाडूचं मिश्रण तयार झालेले. त्यानंतर आता इथं पाहू शकता अगदी सहज असे हे हातावर लाडू तयार होतात. छान ह्या लाडूला तेल पण सुटलेलं आहे. त्यामुळे लाडू खायला पण खूप सुंदर होतो. मस्त तेलकटपणा पण आलेला आहे. इथं पाहू शकता इथं आपण ह्याच्यामध्ये तूप वगैरे काही वापरलेलं नाही आणि झटपट असे सुंदर आपले हे लाडू पण आता तयार झाले.
तर लाडू बनवते मी अगदी छोट्या आकाराचे करणार आहे. जास्त मोठे लाडू आवडत नाहीत मला शेंगदाण्याचे. मीडियम साईजचे लाडू केले की छोट्या मुलांना दिले की एक लाडू संपला जातो. तर इथं पाहू शकता तुम्ही. तर आपले लाडू पण तेवढ्या मापामध्ये तयार झालेले आहेत. जे छोटे लाडू बनवलेत ते मी नातवाला डब्यात देण्यासाठी बनवलेले आहेत. इथं पाहू शकता. आणि मोठे जे लाडू केलेत ते मी मुलाला डब्यात देण्यासाठी केलेले आहेत. तर अशा पद्धतीने बघा इथं 7-8 लाडू आपले तयार झालेले आहेत. खूप सुंदर बघा आणि झटपट लाडू तयार झालेत. मस्त बघा ह्याला तेलकटपणा पण दिसतोय. झटपट केलेत पण लाडू पण छान झालेत. तर इथं पाहू शकता. आता आपण ताट तयार करूया. खिचडी पण तयार झालेली आहे. दही घेतलंय सोबत आपण. त्यानंतर बघा आता इथे लाडू ठेवून घेतलेत ताटात आणि गरम-गरम खिचडी आपण लगेचच वाढायला घेऊया. तर इथं पाहू शकता झटपट अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण हे लाडू केलेले आहेत. तुम्हाला एक लाडू मी तोडून दाखवते. मस्त असे बघा लाडू मिळून आलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही आषाढी एकादशीला लाडू, खिचडी आणि दह्याचा बेत नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझे लाडू कसे झालेले आहेत ते. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.